ज्येष्ठ संपादक संजय भोकरे यांच्या हत्येचा कट उधळला। खुनाच्या तयारीत असलेली टोळी जेरबंद। पिस्टल, जिवंत काडतुसे, चाकू आणि कार जप्त। सांगली LCBची धडक कारवाई। मुख्य सूत्रधार फरार। सांगली जिल्हा प्रतिनिधी मनोज कांबळे। श्री अंबाबाई तालीम संस्थेचे अध्यक्ष, महाराष्ट्र राज्य पत्रकार संघटनेचे राज्य संघटक तसेच दैनिक जनप्रवासचे समूह संपादक ज्येष्ठ पत्रकार संजय भोकरे यांच्या हत्येचा कट उधळण्यात सांगली पोलिसांना मोठे यश आले आहे। खून करण्याच्या तयारीत असलेल्या टोळीला स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या LCB पथकाने सापळा रचून जेरबंद केले। या कारवाईत 2 देशी बनावटीचे पिस्टल, 4 जिवंत काडतुसे, धारदार चाकू आणि एक 4 चाकी वाहन जप्त करण्यात आले आहे। या घटनेमुळे सांगली जिल्ह्यासह राज्यभरात मोठी खळबळ उडाली असून पत्रकारिता क्षेत्रातही चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे। प्राथमिक तपासात श्री अंबाबाई तालीम संस्थेच्या जागेच्या वादातून आर्थिक लाभ मिळवण्यासाठी हा हत्येचा कट रचण्यात आल्याची माहिती अप्पर पोलीस अधीक्षक कल्पना बारवकर यांनी पत्रकार परिषदेत दिली। या प्रकरणी गणेश चंद्रकांत लोखंडे, विराज प्रकाश बुटाले आणि संग्राम संभाजी फडतरे यांना अटक करण्यात आली आहे। तर या कटाचा मुख्य सूत्रधार समजला जाणारा सचिन आवळे हा फरार असून पोलिसांकडून त्याचा शोध सुरू आहे। या कटामागे आणखी कोणाचा सहभाग आहे का, आर्थिक व्यवहार किंवा अन्य गुन्हेगारी संबंध आहेत का, याचाही सखोल तपास सुरू असल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले। दरम्यान स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे पोलीस हेड कॉन्स्टेबल संदीप तानाजी पाटील यांना गोपनीय माहितीदारामार्फत संशयास्पद हालचालींची माहिती मिळाली होती। या माहितीची पडताळणी करून पोलिसांनी तातडीने कारवाई केली आणि संभाव्य मोठा अनर्थ टळण्यास यश मिळवले। सांगली पोलीस अधीक्षक तुषार दोशी, अप्पर पोलीस अधीक्षक कल्पना बारवकर आणि LCBचे पोलीस निरीक्षक संजीव कुमार झाडे यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई पार पडली। या मोहिमेत पोलीस उपनिरीक्षक महादेव पवार यांच्यासह अमोल ऐदळे, संदीप पाटील, प्रकाश पाटील, संकेत कानडे, अभिजित माळकर, रोहन घस्ते, सूरज थोरात, विनायक सनदी, चालक शिवाजी सिद्ध तसेच सायबर पोलीस ठाण्याचे सतीश आलदर, इम्रान महालकरी, कॅप्टन गुंडवडे, विजय पाटणकर आणि अजय बेंद्रे यांनी सहभाग घेतला। पोलिसांच्या या धाडसी आणि वेगवान कारवाईमुळे एका ज्येष्ठ पत्रकाराचा जीव वाचला असून संभाव्य गंभीर गुन्हा रोखण्यात पोलिसांना यश आले आहे। वृत्तवेग न्यूज नेटवर्क कडून मुख्य संपादक गणेश वायदंडे। काल आपल्याकडे 10:30 वाजता 8 तारखेला सांगली शहर पोलीस स्टेशनला 200/26 हा आपण CR नोंद केलेला आहे। याच्यामध्ये कलम 62 BNS 340 आणि 365 प्रमाणे आर्म ॲक्ट 3425 आणि MB ॲक्ट 192 हे सेक्शन्स आहेत। यामध्ये आपले LCBचे जे लोक होते ते पेट्रोलिंग करत असताना त्यांना गोपनीय बातमीदाराकडनं माहिती मिळाली की एक प्रतिष्ठित व्यक्ती आहे, त्याच्या खुनाची तयारी काही लोक करत आहेत आणि एक पांढऱ्या रंगाच्या मारुती कारमध्ये हे 3 लोक बसलेले आहेत। आणि त्यानुसार माहिती मिळाल्यानंतर आपल्या LCBची जी टीम आहे त्या LCBच्या टीमने त्या ठिकाणी जाऊन या 3 लोकांना ताब्यात घेतलेलं आहे आणि त्यांच्याकडे विचारपूस करता असं समजलं की सांगली शहरामधले जे प्रतिष्ठित संजय भोकरे आहेत त्यांच्या खुनाची तयारी हे लोक करत होते आणि या लोकांकडनं आपण जवळजवळ 2 देशी बनावटीचे पिस्तूल आणि 4 जिवंत काडतुसं, त्याचप्रमाणे एक मोठा चाकू आणि मारुती कार अशा प्रकारचं मुद्देमाल आपण जप्त केलेला आहे। यामध्ये जे आरोपी आपल्याला मिळाले आहेत ते म्हणजे गणेश लोखंडे, विराज बुटाले, संग्राम संभाजी फडतरे आणि सचिन आवळे। याच्यामध्ये सचिन आवळे हा परागंदा आहे आणि 3 आरोपी आपल्या सध्या ताब्यात आहेत। ते सगळे राहणारे सांगलीचे आहेत आणि त्यांच्याकडे विचारपूस करता त्यांनी असं सांगितलेलं आहे की काही जमिनीचा वाद होता किंवा जमिनीचं जे खरेदी प्रकरण होतं त्या खरेदी प्रकरणामध्ये आर्थिक फायद्यासाठी आणि काही आरोपींनी आमच्या वैयक्तिक काही
त्यांच्याबरोबर वाद होते याच्यासाठी, आणि म्हणून हे लोक हे करायला तयार झालेले होते. म्हणून यांनी अशा प्रकारचा कट रचला होता, आणि हा कट रचताना त्यांनी यामध्ये बऱ्यापैकी रेकी पण केलेली होती. एक साधारणतः हे जे आपले संजय बोकरे जे आहेत, हे दैनिक जनप्रवास या त्यांचं ते वर्तमानपत्र आहे, आणि या वर्तमानपत्राचं त्यांचं जे ऑफिस आहे या ठिकाणी दर शुक्रवारी संध्याकाळी जात असतात. आणि या संध्याकाळच्या जायच्या वेळेला या तिघांनी पण या प्रकरणामध्ये रेकी केलेली होती की आपल्याला साधारणतः ते येताना किंवा जाताना कशा प्रकारे जाता येईल आणि कशा प्रकारे आपल्याला यांना ठार मारण्याची जी योजना आहे ती अंमलात आणण्यात येईल. म्हणून यांनी जी रेकी केलेली होती त्या दृष्टिकोनातून ते तयारीत होते की त्यांचा हा प्लॅन शुक्रवारी आपण जो करणार आहोत तो सक्सेस व्हावा. पण आपल्या गोपनीय बातमीदारांकडून LCBच्या लोकांना जी बातमी मिळाली त्याच्यावर आपले SP सर आहेत त्यांच्या मार्गदर्शनाखाली, तुषार जोशी सरांच्या मार्गदर्शनाखाली आपण व्यवस्थितपणे या गुन्ह्याला प्रतिबंध करण्यासाठी आपली पण योजना आपण जी होती ती अंमलात आणली, आणि हे काही करू नये किंवा हे करताना आपण आरोपींना ताब्यात घेतलेलं आहे. आणि अशा प्रकारे मुद्देमाल आणि आरोपी आपल्या ताब्यामध्ये आहेत. फक्त या घटनेमध्ये आपल्याला जे आरोपी मिळालेले आहेत त्यांनी जो हा कट रचलेला होता त्याच्यासाठी त्यांचा काही आर्थिक फायदा होता किंवा किंबहुना हे फक्त जमिनीच्या वादाचा प्रश्न होता की वैयक्तिक त्यांचे काही प्रॉब्लेम्स होते किंवा इतर कोणी याच्यामध्ये आणखीन सहभाग आहे याचा आम्ही शोध घेत आहोत. आता सध्या या तिघांनाही 11 तारखेपर्यंतचा PCR मिळालेला आहे. मुख्य आरोपी जो आहे सचिन आवळे तो सध्या परागंदा आहे. तो मिळाल्यानंतर सुद्धा आम्हाला त्याच्यामध्ये त्याची नक्की कुठली दिशा आहे हे ठरवता येईल आणि त्याप्रमाणे आम्ही तपास करत आहोत. सध्या तरी आत्ता तपासामध्ये इथे कुठलीही राजकीय पार्श्वभूमी काही दिसत नाही आहे. केवळ काहीतरी जमिनीचा वाद किंवा आर्थिक फायदा एवढंच कारण दिसून येतं.